नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या जास्तीच्या भातापासून खूपच खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी ते मी पहा 1 कप भात घेतला आहे. तर दुपारी शिल्लक राहिलेला भात आहे. आता संध्याकाळी त्यापासून मी ही रेसिपी बनवते. तर यामध्ये आता पुढचं साहित्य घालूया. इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कुठल्याही तांदळाचा भात जो तुम्ही घरी बनवता तो घेतला तर इथे चालेल. यानंतर इथे किसलेलं आलं घालायचं आहे. किसलेला लसूण घालायचा आहे. 4 ते 5 पाकळ्या लसूण मी किसून घेतला. यानंतर हिरवी मिरची घालायची बारीक चिरून, जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे. यानंतर कढीपत्तासुद्धा चिरून घातला आहे मी, म्हणजे याचा स्वाद खूप मस्त येतो. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातले आहे. साधारण अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबाचा रस घालू शकता. पाव चमचा हळद घातली आहे. यानंतर लाल तिखट घालायचं आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात घाला. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. किसलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी किंवा वाफवून घेतलेला मटार घालू शकता. यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे. आता यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं. तर ज्या कपाने मी भात मोजून घेतला त्याच कपाने इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. यानंतर पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, कारण तसाही आपण इथे भातच वापरतो आहे. तर आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया. सगळं मसाले, पिठं आणि भात एकजीव करून घ्यायचं. आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करत जायचं आहे. जास्त पाणी लागत नाही बनवायला. तर हे असं मी याचा गोळा तयार करून घेते. हाताला जे चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून घेतलं तरी चालेल. खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. तर हे मी असं मळून घेतलं. याचा असा हा गोळा मी तयार करून घेतला आहे. याच्यावरती आता थोडंसं तेल घालायचं आहे. साधारण 1 चमचा तेल इथे मी घातलं आहे. आणि पुन्हा हे मळून घेऊया. तर हे मळून तयार करून घेतलं मी. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. तर याची आपण टिक्की बनवणार आहोत. तर तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. मी आता लांबट आकाराचे बनवणार आहे. तुम्हाला हवं तर गोल आकाराची टिक्कीसुद्धा बनवू शकता किंवा हार्ट शेपचे हवे तर हार्ट शेपचं बनवू शकता. तर इथे मी असे बनवून घेतलेत. तर 1 कप भातामध्ये माझे इथे 7 अशा हे टिक्क्या बनवून तयार झाल्यात. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून हे सोडायचे आहेत. आणि पहा, ह्याच्यामध्ये भात आहे जो शिजवलेलाच असतो, त्यामुळे याला आता जास्त फ्राय करायची गरज नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये शिजायचं असं काहीच नाही आहे. त्यामुळे आपण मंद फ्लेमवरती याला कुरकुरीत करून घेऊया. आणि हे खूपच कुरकुरीतसुद्धा होतात. यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात. यामध्ये सगळं साहित्य घरी असतं असेच नेहमीचे मसाले यामध्ये आपण वापरलेत. भाज्या तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या घालून तुम्ही याला आणखी पौष्टिक बनवू शकता. यामध्ये तुम्ही बारीक चिरून पालक घालू शकता किंवा मुलं जी खात नसतील ती भाजी तुम्ही यामध्ये घालून त्यांना देऊ शकता. अगदी आवडीने खातील. तर हे पहा किती मस्त रंग आला यांना. तर आता याच्यात तेल निथळून आपण काढून घेऊया. आणि हे फ्राय करायसाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. हे काढून घेतलेत मी. मुलांना जर तुम्ही हे बनवून दिले तर हे आपण भातापासून बनवले हे सुद्धा त्यांच्या लक्षात येणार नाही, इतके छान हे बनतात.
तर आता हे जे उरलेले आहेत ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. तर इथे आता मी हे सगळे कटलेट किंवा टिक्क्या फ्राय करून घेतल्यात. इथे मी सॉसबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आहे दिसायला. अगदी वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात. वरून याला आपल्याला कशाचं कोटिंगसुद्धा द्यायची गरज पडत नाही. इतके छान हे क्रिस्पी होतात वरून. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. याच्याबरोबर सॉस चटणी कशाचीही गरज नाही. इतके टेस्टी लागतात हे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. पाहू शकता अगदी मस्त झालेत. नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. चवीला तर अगदी भन्नाट लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये मला कळवायला अजिबात विसरू नका. तसंच ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय हे सुद्धा नक्की कळवा. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.